महत्वाचं आहे ते तुम्ही या ठिकाणी केलं म्हणून एवढा मोठा साठा तुम्हाला मिळाला. नाहीतर एक गुन्हेगार सापडला त्या आनंदात आपण त्याच्या पुढे जर गेलो नसतो तर कदाचित हे आपल्याला कधीच मिळालं नसतं. आणि म्हणून यापुढे पेडलर वगैरे हे तर पकडलेच पाहिजे, त्यात आपल्याला इंटरेस्ट आहे, पण त्याहीपेक्षा त्यांच्यापर्यंत कुठून आलाय, कसं येत आहे, त्याचा रूट काय आहे, हे कुठे तयार होत आहे, हे सगळं शोधून काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याची सुरुवात झाली आहे. विशेषतः माननीय देशाचे गृहमंत्री श्री अमित शहाजी यांनी जी नॅशनल कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यामध्ये सगळ्या राज्यांना सांगितलंय की एकमेकाशी याच्यामध्ये कॉर्डिनेशन करा. कारण हा जो क्राईम आहे हा एक प्रकारे संपूर्ण देशामध्ये आणि आता तर या पर्टिक्युलर याच्यात सीपीने सांगितलं की परदेशातही याचे धागेदोरे आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याकडनं काही माल हा बाहेर गेलेला आहे म्हणजे कुठेतरी धागेदोरे परदेशाशी देखील जुळलेले आहेत. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये एक मोठं कॉर्डिनेशन हे आपल्याला या निमित्ताने करावं लागेल. आणि नवीन ज्या पद्धती आहेत, कुरिअरचा वापर करणं, डार्कनेटचा वापर करणं, सोशल मीडिया साईट्सचा वापर करणं, की ज्या ठिकाणी क्वांटिटी छोटी आहे त्यामुळे ती पकडणं कठीण आहे, अशा या सगळ्या जागा हुडकून काढाव्या लागतील आणि त्या ठिकाणी आपल्याला कारवाई करावी लागेल. मला असं वाटतं की निश्चितपणे पुणे पोलीस आणि महाराष्ट्रातल्या इतरही जी युनिट्स आहेत ते चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करतील. आज ही जी अतिशय चांगली कारवाई आमच्या पुणे पोलिसांनी केली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करताना मी त्यांना 25 लाख रुपयाचा पुरस्कार निश्चितपणे भविष्यातही एका नवीन जोमानं, नवीन उमेदीनं, नवीन ऊर्जेने ड्रग्सच्या विरुद्धची लढाई आपण अशीच लढत राहू हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा पुण्याचे पोलीस आयुक्त यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या अधीनस्थ जेवढे आपले ज्येष्ठ अधिकारी आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो. विशेषतः क्राईम ब्रँचचं अभिनंदन करतो. वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्सनी जे काम केलं त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.